स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। माझी वसुंधरा अभियान अंतर्गत आम्ही गावामध्ये पंचमहाभूते या विषयांतर्गत काम करीत आहे। शासनाने या अभियानामध्ये पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल, वायू या विषयांतर्गत काम करण्याचं स्वरूप दिलेलं आहे। जवळपास 14,000 गुण असणारी गुणपत्रिका म्हणलं तर काही अडचण नाही, या गुणांवरती काम करायचं आहे। गावामध्ये विविध ठिकाणी असणारे ओढे, नाले, साफसफाई असेल, ओढ्यातील गाळ काढणे, हे एक भूमीमधला जलमधला इव्हेंट असे अनेक इव्हेंट आम्ही गावामध्ये राबवतोय आणि एक ना एक मार्काचं काम आम्ही गावामध्ये अगदी प्रामाणिकपणे करीत आहोत। आम्ही आता आळसनगावमध्ये ओढा सफाईचं काम केलं। आम्ही गावामध्ये वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करतोय। गावामध्ये बांबू लागवड, शेवगा लागवड ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवतोय। तसेच ग्रीन पार्क म्हणून ज्याला म्हणलं जातं, ते असे 5 ठिकाणचे पंच महाभूते तत्व दर्शवणारे चित्र आम्ही त्या ठिकाणी काढतोय। आणि गावामध्ये स्वच्छता असेल, प्लास्टिक बंदी असेल, फटाके बंदी असेल, ध्वनी प्रदूषणामुळे होणारा त्रास असेल, याविषयी लोकांच्या मध्ये जनजागृती करतो। मी आळसनगावातील लोकांना एकच आवाहन करतो की या अभियानामध्ये आपण सर्वांनी भाग घेतलेला आहे, तरी आपण आपल्या गावामध्ये प्लास्टिक होता होईल तेवढं कमी प्लास्टिक करूया आणि प्लास्टिकचं संकलन करून एकत्रित करून ग्रामपंचायतला कसं येईल ह्यासाठी प्रयत्न करूया। ओला कचरा, सुका कचरा त्याचं सेपरेट करून आपण आळसन ग्रामपंचायतच्या वतीने सुक्या कचऱ्यावरती श्रीनाथ विद्या मंदिर आळसन या ठिकाणी 5 ते 6 नॅडॅपचं काम आता पूर्ण झालेलं आहे। त्या ठिकाणी आपलं आळसन ग्रामपंचायतचं गांडूळ प्रकल्प थोड्याच दिवसामध्ये चालू होते। ग्रामपंचायतच्या वतीने गांडूळची विक्री सुद्धा, गांडूळ खत निर्मिती आणि विक्री सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही करणार आहोत। काल आमच्या आळसन ग्रामपंचायतला जत तालुक्यातील वाळेखिंडी गावचे सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य, त्यांच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी आमच्या ग्रामपंचायतला काल भेट दिली। तसेच आम्ही गावातील लोकांना आव्हान करतो की प्लास्टिक न वापरता अशा पद्धतीचा कापडी पिशवीचा वापर करावा आणि आपल्या गावामध्ये असणारे प्रत्येक चौक सुशोभीकरण करण्यासाठी माझ्या वसुंधरेमुळे आम्ही काम करत असताना हे कुठल्या बक्षिसासाठी आम्ही काम करत नाही, कारण का हे काम करत असताना आमचं गाव बदलतंय, आमच्या गावातली सर्व लोकांची सवयी बदलत चाललेल्या आहेत। तसेच गावामध्ये आम्ही सौर ऊर्जेचे प्रकल्प देखील आम्ही गावामध्ये चालू करतोय। आमचं गाव 100% सौर ऊर्जा प्रकल्पाखाली येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आमच्या अंगणवाडीमध्ये देखील आम्ही सौर ऊर्जेचा पॅनेल बसवलाय। आम्ही माझी वसुंधरा अंतर्गत ग्रामपंचायतमध्ये येत्या 4 दिवसात त्या युनिटचं काम चालू होते, म्हणजे अगदी ग्रामपंचायत सुद्धा आम्ही सोलरवर बसवतोय। तसेच आपला नळ पाणी पुरवठा असेल, हे देखील आम्ही काम पुढील वित्त आयोगात घालून आम्ही पूर्णपणे सोलर, म्हणजे ग्रामपंचायतीवरती कोणताही बोजा येणार नाही। बक्षीस मिळवण्यासाठी ही अभियान नसून तर गाव सुधारण्यासाठी हे अभियान आम्ही मानतो। त्यामुळे नक्कीच ह्या स्पर्धेमध्ये आम्ही ताकदीनं काम करतोय आणि वसुंधरेचं संरक्षण रक्षण करण्यासाठी प्रयत्न करतोय। तसेच गाव कार्बन मुक्त गाव, तसेच सर्व शेतकऱ्यांना एकत्रित करून पालापाचट जाळण्याचे तोटे व न जाण्याचे काय फायदे होतात याविषयी जनजागृतीचे उपक्रम नेहमी जवळपास आम्ही रोजचे उपक्रम 30 ते 35 उपक्रम आम्ही गावामध्ये राबवतोय, जेणेकरून लोकांच्या जनजागृती व्हावी। पाला जाळल्यामुळे, त्याच्या प्रदूषणामुळे ह्या पृथ्वीतलाची काय हानी होते याची माहिती आम्ही लोकांच्यापर्यंत देतोय। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा